सकाळी 5 वाजता गजर वाजतो आणि डोळे उघडायच्या आधीच मनात कामांची यादी सुरू होते. मुलांचा डबा, नवऱ्याचा नाश्ता, सासूबाईंची औषधे, संध्याकाळी पाहुणे येणार आहेत, भाजी आणायची आहे. थांबा, दूध संपलंय का बघू दे. अजून अंथरुणातून उठायचं नाही तोपर्यंतच आधीच मन दमलेलं असतं. आणि मग अशाच दमलेल्या मनाने उठता, स्वयंपाकघरात जाता आणि तिथे बघता तर काय, तिथे काल रात्रीची भांडी तशीच असतात. ओट्यावर मसाल्यांचे डबे इकडे तिकडे विखुरलेले असतात. फ्रीज उघडता पण फ्रीजमध्ये काय काय आहे ते आठवत नाही. आणि तेवढ्यात नजर जाते घड्याळाकडे, तर घड्याळात आधीच 7 वाजलेले असतात. मग सुरू होतो तो धावपळीचा दिवस. स्वयंपाकघर आवरणे, मुलांना शाळेत सोडणे, परत येऊन घर आवरणे, दुपारचं जेवण, त्यातच मध्ये कुणाचा तरी फोन येतो किंवा एखादी शेजारीण त्याचं काहीतरी काम घेऊन येते. या सगळ्यात होतो संध्याकाळ. त्यानंतर संध्याकाळचा चहा, तोपर्यंत पाहुण्यांचं आवरणं, रात्रीचा स्वयंपाक आणि रात्री 11ला जेव्हा अंथरुणावर पडता तेव्हा शरीर म्हणतं आता नाही, पण मन म्हणतं अजून हे राहिलंय, ते राहिलंय. आणि सगळ्यात दुखावणारी गोष्ट म्हणजे दिवसभर इतकं करूनही कुणी विचारत नाही आज तू कशी आहेस. हे फक्त तुमचं नाही किंवा माझी नाही, तर भारतातल्या कोट्यावधी महिलांची हीच कहाणी आहे. मग प्रश्न येतो, इतकं करूनही वेळ का कमी पडतो, थकवा का जात नाही आणि स्वतःसाठी वेळ कधी मिळणार? आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वयंपाकघर स्मार्ट कसं ठेवायचं, दिवसाचा वेळ कसा वापरायचा आणि हे सगळं करताना स्वतःला कसं जपायचं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र, प्रॅक्टिकली आणि स्टेप बाय स्टेप. कारण तुम्हाला कोणतीही नवीन माहिती नको, तर तुम्हाला एक नवीन सिस्टम हवी आहे. नमस्कार मंडळी, मी माधवी. माझ्या या चॅनलवर मी बोलते ती प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी आणि तुमच्या आयुष्यासाठी. कारण घर सांभाळणाऱ्या बाईची कोणतीही गोष्ट छोटी नसते आणि ती कधीच एकट्याने सोडवायची नसते. आता जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर खालचं सबस्क्राईब बटन आत्ताच दाबा. कारण इथे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या रोजच्या जीवनाला थोडा सोपा, थोडा हलका करण्यासाठी असतो आणि हे मिस करायला नको, म्हणून आत्ताच सबस्क्राईब करा. आज आपण बोलणार आहोत अशा 7 प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल ज्या तुम्ही उद्यापासूनच सुरू करू शकता. स्वयंपाकघर ऑर्गनाईज करणे आणि वेळेचे नियोजन, या 2 गोष्टी जेव्हा जमतात तेव्हा घर सांभाळणं ओझं न वाटता एक आनंददायी रुटीन बनतं. चला सुरुवात करूया. टिप नंबर 1. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घरातल्या प्रत्येक वस्तूची एक ठरलेली जागा असली पाहिजे. सकाळच्या गडबडीत कितीतरी वेळा असं होतं की आपण मसाल्याचा डबा उघडतो आणि त्यामध्ये मसाले संपलेले असतात. अशा वेळेस आपली घाई होते. एखादा चमचा किंवा एखादी वस्तू शोधण्याच्या नादात आपण पूर्ण किचन ओटा पसाराने भरवतो आणि हा पसारा बघून आणि वस्तू सापडत नाहीत म्हणून आपली चिडचिड होते. हे सगळं होतं जेव्हा घाई असते. आणि हे कमी की काय, तेवढ्यातच मुलं तिकडून आवाज देतात, आई मला डबा दे, मला उशीर होतोय. हे असं होण्याचं कारण घरातील वस्तूंना त्यांची ठराविक जागा नाही. म्हणून सगळ्यात अगोदर किचनमधील वस्तूंना त्यांची अशी एक ठराविक जागा द्या. नेहमी लागणाऱ्या मसाल्यांचे डबे एकत्र, डाळी आणि धान्य तसेच कडधान्य एकत्र. भांड्यांची मांडणीही गरजेनुसार करावी. म्हणजेच जी भांडी सकाळच्या स्वयंपाकासाठी लागणार आहेत ती अगदी सहज हाताला येतील अशा ठिकाणी ठेवा. तसेच मुलांच्या डब्यासाठीही एक जागा ठरवून द्या आणि त्याच जागेवर डबे ठेवा. तेल, मीठ, हळद, तिखट नेहमी हाताच्या जवळ ठेवा. एकदा ही व्यवस्था लावली की ते कुठे ठेवले हा प्रश्नच संपतो. घरातल्या कुणालाही काही हवं असेल तर ते स्वतः घेऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक वेळी उठायला आणि हे मेंटेन करायला एकच गोष्ट करा. आठवड्यातून एकदा फक्त 5 मिनिटे किचन रिसेट करा. इकडे तिकडे गेलेल्या वस्तू परत जागेवर ठेवा. ओटा साफ करा. फ्रीज एकदा नजरेने बघा. हे 15 मिनिटे वाचवतात
तुमचे पुढचे कितीतरी तास आणि मनाला जो शांतपणा मिळतो तो वेगळाच असतो. टिप नंबर 2, वीकली मील प्लॅनिंग. आठवड्याभराचं जेवण आधीच ठरवा. यामुळे काय होतं, रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी येणारा प्रश्न तो असतो, आज काय करू. आणि मग तो प्रश्न सुटेपर्यंत आपण फ्रीज 3दा उघडतो, काय आहे काय नाही बघतो आणि शेवटी घाईत काहीतरी बनवलं जातं. कारण मुलाला डबा द्यायचा असतो, नवरा विचारतो आज काय आहे आणि आपण म्हणतो बघू करते काहीतरी. हे रोज होतं कारण प्लॅन नसतो. उपाय खूप सोपा आहे. रविवारी रात्री फक्त 15 मिनिटे बसा आणि पुढच्या आठवड्याचं जेवण आधीच ठरवा. जसं की सोमवारी डाळ भात, मंगळवारी चपाती भाजी, बुधवारी खिचडी असं लिहून ठेवा. त्यानुसार ग्रोसरी लिस्ट तयार करा आणि एकदाच आठवड्याभराचा बाजार, भाजीपाला, किराणा ह्या सर्व गोष्टी घेऊन या. यामुळे काय होतं, रोजचा आज काय करू हा प्रश्न संपतो, वेळ वाचतो. कारण काय बनवायचं ते आधीच ठरलेलं असतं आणि अन्नाची नासाडी कमी होते. कारण काय लागणार आहे हे माहीत असतं आणि ग्रोसरी बाजार एकदाच होतो. 2 दिवसांनी हे नाही ते नाही असं म्हणत आणायची गरज पडत नाही. हे एखाद्या मोठ्या कंपनीसारखं आहे. प्लॅन असेल तर काम स्मूथ होतं, प्लॅन नसेल तर रोज गडबड. टिप नंबर 3, रात्रीची 10 मिनिटाची तयारी. उद्याचा स्वयंपाक आजच अर्धा करतं. हे असं एक सिक्रेट आहे जे मला जेव्हा कळलं तेव्हा माझं सकाळ खरोखरच बदलून गेली. रात्री सगळे झोपले की किती वेळा असं होतं की तुम्ही एकट्याच जागे असता. उद्याची काळजी करत उद्या सकाळी डबा काय करू, भाजी आहे का, दूध आणायचं का हे विचार करत झोप येते. हे थांबवायचं असेल तर रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे स्वयंपाकघरात घालवा. उद्याची भाजी चिरून ठेवा, डाळ किंवा तांदूळ भिजवा, उठा स्वच्छ करा, डब्यात काय द्यायचे ते मनात ठरवा. बस एवढंच. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा स्वयंपाकघरात जाता, चिरलेली भाजी बघून मन प्रसन्न होतं. भिजवलेली डाळ बघून अरे निम्मं काम तर झालंय असं वाटतं. स्वयंपाक लवकर होतो आणि डब्बा वेळेत होतो. मुलं वेळेवर शाळेत जातात आणि तुमची सकाळ थोडी शांत होते. हे करायला काही मोठा बदल नाही, फक्त एक छोटी सवय. पण ही एक सवय तुमची रोजची सकाळ बदलून टाकते. टिप नंबर 4, मॉर्निंग अँकर. सकाळचा पहिला अर्धा तास फक्त तुमचा. एक प्रश्न विचारते, सकाळी उठल्यावर तुमची पहिली गोष्ट काय असते? बहुतेकींचं उत्तर असेल फोन बघणे, व्हॉट्सअपचे मेसेजेस, फेसबुकवर कोणाचं काय चाललं आहे, बातम्या आणि मग 5 मिनिटाचं कुणाची पोस्ट बघून मन जड होतं. कुणाच्या घराचे फोटो बघून आपलं घर असं का नाही असा विचार येतो. कुणाचा मेसेज वाचून काळजी वाटते आणि दिवस सुरू व्हायच्या आधीच मन थकतं. हे बदला. सकाळचा पहिला अर्धा तास फक्त तुमचा असेल. हे आजपासूनच ठरवा. या वेळेत फोन नाही, बातम्या नाही, फक्त एक ग्लास कोमट पाणी आणि 5 मिनिटे शांत बसा. मनात आजच्या दिवसाची आखणी करा. आज काय महत्त्वाचे आहे, कुठलं काम आधी करायचं आहे, काय टाळता येईल हे शांतपणे विचार करा. हा अर्धा तास तुम्हाला दिवसभर एक वेगळीच ऊर्जा देतो. त्या दिवशी तुम्ही जास्त शांत असता, जास्त फोकस असता आणि लहान लहान गोष्टींवर जेवढी चिडचिड होते ती कमी होते. एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो, दिवस आपण चालवायचा, दिवसाने तुम्हाला नाही. टिप नंबर 5, टॉप 3 नियम. दिवसातील 3 महत्त्वाची कामे आधीच ठरवा. रात्री झोपताना किती वेळा वाटतं इतका दिवस घालवला पण नक्की काय केलं? हे तेव्हा होतं जेव्हा आपण दिवसभर धावत असतो पण महत्त्वाची कामे मागेच राहतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ जातो. कुणाचा फोन आला, शेजार मी आल्या, गप्पा मारायला व्हॉट्सअपवर काहीतरी व्हायरल आलं आणि मग रात्री 8 वाजता वाटतं की अरे ते महत्त्वाचं काम तर झालंच नाही.
यावर उपाय आहे टॉप 3 नियम. टिप 5. टॉप 3 नियम. दिवसातील 3 महत्त्वाची कामे. आधीच ठरवा. रात्री झोपताना किती वेळा असं वाटतं, इतका दिवस घालवला पण नक्की काय केलं? हे तेव्हा होतं जेव्हा आपण दिवसभर धावत असतो पण महत्त्वाची कामे मागेच राहतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ जातो. कुणाचा तरी फोन येतो, शेजारीण बाई आल्या, मग गप्पा मारत बसतो. व्हॉट्सअपवर काहीतरी व्हायरल झालं आणि मग रात्री 8 वाजता वाटतं की अरे, ते महत्त्वाचं काम तर झालंच नाही. यावर उपाय आहे टॉप 3 नियम. रोज सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारा. आज या दिवसात 3 सगळ्यात महत्त्वाची कामे कोणती? ती एका छोट्या कागदावर किंवा फोनमध्ये लिहा आणि दिवसभर घरात ती 3 कामे आधी पूर्ण करा. बाकी सगळं नंतर. फक्त 3च का? कारण एका दिवसात 10 महत्त्वाची कामे होत नाहीत आणि 3 झाली की मन हलकं होतं. रात्री झोपताना आज काहीच केलं नाही हे फिलिंग येत नाही. आज मी ही 3 गोष्टी केल्या हे समाधान मिळतं आणि हे समाधान किती महत्त्वाचं आहे हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. टिप नंबर 6. कामांना वेळ द्या. कामे वेळेत होतात. 7:30 ते 8:30. घरातील कामे कधीही केली तरी चालतात असं वाटतं आणि हेच सगळ्यात मोठी चूक आहे. जेव्हा कामाला वेळ नसतो तेव्हा काम कधीच संपत नाही. स्वयंपाक होतो, मध्येच फोन वाजतो, मध्येच दार वाजतं, मध्येच मुलाला काहीतरी हवं असतं आणि तासभर स्वयंपाक घरात घालवल्यानंतरही जेवण अर्धवट असतं. हे बदलायचं असेल तर कामांना वेळ द्या. स्वयंपाक सकाळी 7 ते 8, घर आवरणं 9 ते 9:30, कपडे 9:30 की 10, मुलांचा अभ्यास संध्याकाळी 5 ते 7. त्यावेळेत फक्त तेच काम. फोन नाही, TV नाही, दुसरं काहीच नाही. आणि हे करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक कामानंतर 10-15 मिनिटांचा ब्रेक घ्या. हा ब्रेक म्हणजे आळस नाही, हा रिचार्ज आहे. तुम्ही मशीन नाही, माणूस आहात आणि माणसाला थांबणं, श्वास घेणं, जगणं हे सगळं लागतं. टाईम ब्लॉक्स वापरायला सुरुवात केली की एक गोष्ट लगेच जाणवते. कामे वेळेत संपतात, मन शांत राहतं आणि दिवसाच्या शेवटी थकवा थोडा कमी वाटतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कोणती माहिती का? हे टाईम ब्लॉक्स जर आपण आपल्या स्वतःला चॅलेंज म्हणून एक्सेप्ट केलं ना तर अजूनच मजा येते. त्यानंतर स्वतःसाठी वेळ, नो गिल्ट झोन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते. ही ऐकताना खूप जणींना आतून खूप जड वाटतं. तुम्ही घरात सगळ्यांसाठी वेळ काढता. नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासूसासऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी, शेजाऱ्यांसाठी. पण स्वतःसाठी कधी स्वतःसाठी थोडा वेळ घेतला, एखादी मालिका बघायला बसलात, एखादं पुस्तक वाचायला घेतलं किंवा नुसतंच शांत बसलात तर मनात एक आवाज येतो, हे काय करत बसले, बाकी कामं पडलेत, सगळे बघत आहेत. आजपासून ही बदला. दिवसातून फक्त 30 ते 45 मिनिटे स्वतःसाठी ठेवा. तुम्हाला काय आवडतं ते करा. यावेळी गाणी ऐका, व्यायाम करा, मैत्रिणींशी मनमोकळं बोला, एकट्याने चहा प्या, पुस्तक वाचा, बागेत जा किंवा नुसत्यात शांत बसा. ही लक्झरी नाही, ही गरज आहे. व्हिडिओ संपवताना फक्त एकच सांगायचं आहे, तुम्ही फक्त घर सांभाळणारी स्त्री नाही, तुम्ही त्या घराचा आधार आहात. पण आधाराला सुद्धा आधाराची गरज असतेच ना. म्हणून घरासाठी जगताना स्वतःला विसरू नका. कारण तुमची किंमत फक्त तुम्ही किती काम करता यावर ठरत नाही, तर तुम्ही कोण आहात यावर ठरते. म्हणूनच स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.